प्रथम भेट त्याचा निर्वच महिमभट्टाने हे मांडलेलं आहे. रावसगावला भटवास महात्म्यांची व्याख्या करतात. मान अपमान अहंकार महात्म्याला नसला पाहिजे म्हणाले. ते बोलावले तर येतील. अभयसांना विश्वास आहे आपल्या गुरुबद्दल. ही एक मोठी अभयसांची उपलब्धी आहे की नाही. अभयसा म्हणतात जा बोलवा. तो भटी पुसले ते आता येतील. ते म्हणते ना हो येतील. भटवास गेले. जाताना आईला विचारतात तर काय म्हणू. मी काय म्हणू त्यांना. अभयसा म्हणते ना अभयसी तुम ते बोलाविले असे. ऐसे म्हणा आणि येते. हा विश्वास पाहिजे आपल्या गुरुबद्दल. अभयसा तुम ते बोलाविले. आणि ह्याच अभयसा श्री प्रभूंच्या आवडीच्या झाले ना. अभयसाने सगळं निमित्तविधी सांभाळला. कसं असतं जीवन बघाच. देवाचा दृष्टाचा हेतू कसा असतो. हलवेतून दिसतं आहे की नाही. ती निष्ठा त्यांना स्वामींपर्यंत घेऊन गेली. येतील म्हणाले माझं नाव सांगा. भटवासांना मोठं आश्चर्य वाटलं असेल की नाही. जाताना म्हणाले एवढा विश्वास त्यांच्यावरती. मग भटवास तिकडे जातात वडाखाली. ते बसलेले असतात बिचारे. ते म्हणतात जी अभयसा तुम ते बोलाविले असे. महात्मे हो चाला. हो का चाला. त्याने काही प्रश्न केला नाही. लगेच उठले घोंगडं घेतलं. हे साधूपणा असतं. नाही तर रुसायचं फुगायचं. मला असं बोलला आहे नाही. मला असं झालं. मला शिव्या दिल्या. शिव्या त्यांना स्वामी कोणी कोणाला शिव्या देत नाही. आपण शिव्या घेऊ शकतो का. तुम्हाला दिल्या तुम्ही घेतल्या का. पण हा महत्वाचा विषय आहे. गौतम बुद्धांना असं गावात गेले ते असे तरणा ताट आहे फुकट खातोस शिव्या दिल्या त्यांनी. तो आनंद गपचूप बसला. पुन्हा दुसऱ्या दिवशी शिव्या दिल्या. मग त्या आनंदाने विचारलं त्यांना का हो. म्हणाले गुरुजी तितक्या शिव्या देतो त्याच गावात त्याच घरी तुम्ही जाता भिक्षेला. ते हसले म्हणाले बनते त्याने शिव्या दिल्या पण मी घेतल्या नाही ना. त्याने दिल्या. हे असं साधूपण पाहिजे. ते आलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. येत नाही. आपण तुला वाचकन उठतो त्याच्या अंगावर भांडायला आहे की नाही. आज दादोसांचं महात्म्य पण असं सिद्ध केलं त्याने स्वतः. लगे उठले चालायला लागले. घोंगडे घेतले वाहना घेतले आले. मग वटवास जाताना रस्त्यामध्ये विचार करतात की हे महात्म्य होती याशी राग द्वेष उत्तम नाही. राग द्वेष आणि तम शब्द येते. तमामध्ये काय काय येत असतं. तम शब्दाचा अर्थ विचार करा. साधूच्या ठिकाणी राग द्वेष. तम कशाला म्हणतात. पाचवीस्थळात कशाला म्हणले तम. गीतेत कशाला म्हणले. असं विचार करून उद्या सांगा वाटलं तुम्हाला वेळ नसेल तर. आणि वेळ नसला तर पुढच्या जन्मात आहे ना. तम एक मायेचं एक स्थान आहे. आणि तम रागाला म्हणतात रस्तम सतम. इथं राग काढलाय ना बाजूला. द्वेष तम.
म्हणजे ते आपण म्हणतो नाही नको बाई तमतम करू, आपण म्हणतो ना भांडणात, नको उगाच तमतम करू रे भदाडे. तमतम ही तमतमच सगळी सुख संसारात, कुणाला सुख नाही लागत. ह्या प्रपंच उभा करा, नवरा करा, 2-4 लेकरं घ्या, तसलं काय नसतंय ते. एक तर रागात गुंततो, देशात किंवा तमात. बाईसाचा ठाई त्रिदोष एक होता तो त्रिदोष मिळून तम एक होता. असं बाईसा तमतमायच्या. अशी तम संसारात असतात, परमार्थात असतात. तमाचा आविष्कार असतो आपल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि इंद्रियांवरती. रागद्वेष सोडणं लय सोपं आहे, त्यात काय नाही, अगदी सहज असतं. त्यावर काम कामालाही सोडू शकतो, क्रोधालाही सोडू शकतो. पण प्रेमशक्तीच्या सामर्थ्याने बायसांचा विकार विकल्प स्वभाव छेदून गेला, पण तमतम राहिला, सन्निधानातला प्रसव राहिला. नव्हत्या संभावना आपल्या जीवनात बाळगतो आपण. म्हणजे श्रीदेवी तमामुळे मेली, माहिती आहे का? जगातली सर्वात सुंदर, केवळ तमाने तिला त्या हॉटेलमध्ये 5 स्टार आंघोळ करताना तिला मारलं. केवळ तमतम केलं रात्री ठेवलेल्या नवऱ्यासोबत. तिला 2-4 नवरे होते, एका नवऱ्यासोबत गेली ती बाहेर तिकडं, तर तमतम झालं. ते जीवच घेतात लोक. असा आवड असतो बरं, तम आवेश आहे की नाही. तमाचा आवेश खूप भारी असतो. आत्मघात कधी करतात माणसं? तम तमामुळे सगळं. तम अंधकार, तमाच्या वेगवेगळ्या व्याख्या साहित्यामध्ये असतात. आणि मग ज्ञान काय असतं? हे ज्ञान असतं की आपल्याला तम आला आहे, मग तम्या चुप बस रे बाबा, नको ना मला दुःख देऊ तू, प्लीज यार तू चुप बस. त्याला समजावं. राग आला तर नको नको 4 दिवस प्लीज, दुसऱ्याचं घर बघ. द्वेष आला जिंदगी, काम आला, आता हे फेसबुकमुळे तर काम क्षणोक्षणी उड्याच मारतो आहे की नाही. टणटणा उड्या मारतो तो काम असा नाचवतो, जिंदगीभर पूर्ण होत नाही तो. क्रोध जिंदगीभर जात नाही. साधुत्व काय असतंय, ज्ञान काय असतंय, हेच असतं ज्ञान, दुसरं काही नसतं. म्हणून माईंभट्ट तुम्हाला अशा बारीक बारीक गोष्टीचा निर्देश करतात की ते पटवास मनात विचार करतात की याशी राग नाही, द्वेष नाही, तम नाही. म्हणाले होती महात्मे, खरे महात्मे आहेत म्हणाले. इथून जीवन बदलतंय. आता या प्रसंगाने बदल होतो जीवनामध्ये. दादोस आले, आसन घातले आणि बैसले. चेहऱ्यावरती तीच प्रसन्नता आहे, अपमानाची एक लकीर सुद्धा नाही. आपल्या चेहऱ्यावर ते दिसतं बरं का, साधून कसं दिसतं ते. मोगरा हा फुगतो आहे की नाही, ते लकीर सुद्धा नाही बिचाऱ्याच्या चेहऱ्यावरती. चेहरेच बघतात लोक आहे की नाही. एखादा ग्रह आता आपल्या आश्रमात आला, चेहरे पाहतात ते. तुमच्या चेहऱ्यावर जर दिसलं उद्विग्न, तर ते म्हणते काय साधू आहेत काय. संसाराचे चेहराच बघतात. घरात आल्या सगळ्यांचे चेहरे तपासले जातात, चेहरे बोलून जातात त्या व्यक्तीला. दादोसांचा चेहरा कसा आहे, प्रसन्न, आनंद. 10 मिनिटापुरता अपमान केले, घरातून हाकलून दिले ना, आणि साधा हाकल नाही, तलवार आहे हातामध्ये. असा कोणता साधू आहे बरं, तलवार हातात घेऊन टाकलेली ते चप्पल, तलवार हातात घेऊन बोलवायला गेले भटोबा.
कोणी येईल का आपल्यासारखा जाईल का आपण भिवू तर आपण मारून टाकलं मध्ये नेऊन आहे की नाही. पूजा तर काही नाही दक्षिणा नाही पण ठोकील हा माणूस काहीच विचारलं नाही. आणि तो चेहऱ्यावरचा आनंद जसा आहे तसा भटवास पाहू लागले. आवाईसाने पाय धुतले, ठाय केले. दादोसाच्या पांती भट जेवायला बसवला आईने. अशी माता पाहिजे बस म्हणाले. सोबत बसवलं जेवायला. भटवास विचार करतायत काय चला ठीक आहे जेवा म्हणाले. आपण आता डाका टाकाय जायचे बसा सोबतीला साधूच्या. विचार लक्षात आलाय की भटवास कोण्या विचाराने कसं दादोसांशी करतात. असे वेगवेगळे विचार त्या चरित्रात दिसतात. बसावा बसले मग. भट जेवले. दादोस विळचाचा वेळी गंगेकडे गेले आणि मग आज भटवास तिकडल्या कार्यक्रमाला गेलेच नाही. का भटवास बिडाही राहिले. राखण बहिणीला राहावं लागतं ना. ही कठीण समस्या जगामध्ये सर्वात मोठी समस्या की तरुण पुणीला राखायचं कोणी आणि किती मिनिटं राखणार आहेत. प्रचंड मोठा बाहेर खूप बाहेर बेकार आहे. आईवडिलांचं सगळं कमालच आहे. पोरी शिकाय ठेवल्या अवघडच काम आहे. PJ मध्ये ठेवले. PJ म्हणजे काय नाव मला मस्त आहे. PJ पेईंग गेस्ट म्हणतात. आपण तसे पेईंगच गेस्ट आहो ना आपण. त्या पुण्याला राहतात मुली पेईंग गेस्ट म्हणून. सगळा फ्रॉड. रात्री 8 वाजला की बाहेर जातं. कोणी ठेवणं बंधन नाही काय नाही. आई वडील सांगतात माझं पोरगं जाईल माझी पोरगी शिकून येईल तिकडं सगळं शिकतात. सिगरेट गांजा दारू पार्ट्या तमाशा आहे जीवनामध्ये. पण आज भट्टवास राखणच बसले. माझी आई तरुण आहे माझी बहीण तरुण आहे बघून जातच नाही मी आज. आबाईसा म्हणते नागद्या ऐसा दादोसाकडे जाय पा काय करतात ते पाय. आईचं म्हणणं ऐकावंच लागतं. समजावरती दादोस तिकडे गेले गंगेकडे गेले. तू जाय आणि काय करतात ते पहा. इथे परिवर्तन होत आहे आता जिंदगीचं. शहाण्याला ना जास्त सांगावं लागत नसतं. जे महामूर्ख असतात ते लाईफ टाईम सुधरत नसतात. ज्या नित्य नरकाचे प्रसवी असतात त्यांना तुम्ही किती ज्ञान सांगा अनुभव आणून द्या ते त्यांचा रजाचा तमाचा प्रसव भोगत असतात परमार्गी. म्हणजे माझा अनुभवलेलं ईश्वर सांगतो तुम्हाला. त्याला किती ज्ञान सांगा किती चांगलं सांभाळा मारा शिव्या द्या त्याचं ते सापाची विष जातच नाही. ते नित्य नरकाला नेतं ते. तुम्ही पण अनुभवता. दादोस आणि भट्टवास यांच्या स्पर्धा येतात. भट्टवास माहित काय चला मग निघा बघू खरंच बघू काय करतात ते तिकडं बाबा गेल्यावर. माझी अडचण म्हणून तर गेले नाही गंगेकड. लय विचार असतात वाईट विचार यायला काही वेळ लागत नाही. मग भट्टवास गेले गंगेकडे गेले. तर वाच नजर पाहते ती त्यांना काय करतात दादोस. असं आपल्या जीवनात होत असतं. आणि बघितलं तर ते जाऊन बसलेले आहेत. भट्टवास जाऊन समोर बसले. भट्टवास त्यांना विचारतात म्हणे तुम्हापासून अकृत्रिम आनंदाती हा कृत्रिम आनंद आहे म्हणे येतो म्हणे माझ्या आईला बहिणीला. दादोस म्हणतात ना आम्हापासून होय ऐसे आती आणि नव्हे ऐसे आती परी आमच्या गोसाव्यापासून होयची आणि हे ऐसे सर्वथा आते. हे शब्द आहेत आता दादोसांचे.
ते म्हणाले आमच्यापासून होईल किंवा एखाद्याला नाही होणार, पण आमच्या गोसाव्यापासून. आता इथं नाव सुद्धा नाही स्वामींचं. असं भेटीमध्ये हेतू असतो ईश्वराचा. त्या हेतूला तुम्ही धक्का नका लावू बरं जिंदगीत कधीच. ईश्वर दुखवू नका. फार मोठं पाप आहे ते, भयानक पाप असतं. ईश्वर हेतू काय माहिती आहे तुम्हाला? हे माहिती आहे का आता ईश्वराचा हेतू इथे काय आहे ते कळतंय तुम्हाला? लय ज्ञान सांगायचं काम नाही, थोडक्यात कळायला पाहिजे की अरे इथे स्वामींचा हेतू आहे सगळ्या प्रकारामध्ये. आणि तो शब्द निघाला आता की ज्याची वाट सर्वज्ञ पाहत आहेत या शब्दांची. दादोसांच्या मुखातून निघाले की गोसाव्यापासून होतो म्हणाले आनंद. आणि नाम ऐकत खेवी भटा स्थिती झाली. भटवासांच्या जीवनात प्रथम स्थिती झाली भटवासांना. हेच या पंथाचे आचार्य आहेत, है ना. आज तर हा तमाशा आहे जिंदगीत, दररोज 5-50 उडवणे, आहे ना. ते भटवास कसे येत असतील तिकडून रात्री डाका टाकून, हातात मंगळसूत्र, आहे नाही, तलवार. अरे मम्मी आला, एक घे सोन, रक्तानं माखलेली तलवार. आणि भटवास उंच पुरे होते, 6 फुटाचे, असं तगडा मान भीमासारखे होते ते. हिंमत नाही कोणाची समोर, एकट्या 10-20 लोकांना एकटेच पूर्ण उरायचे. आज भटवासांच्या जीवनातला हा परिवर्तनाचा क्षण असतो. म्हणजे आचार तुम्ही असा घ्या की जे भेटते आपल्या जीवनात, ज्याचा योग येतो तो अदृष्टाने आणलेला असतो, तो एक तोडू नका. स्वामींनी योग आणलाय तिथे. आता भटवासांनाही काय माहिती, दादोसांना तरी काय कळतंय ढेकळं. आपण तर अज्ञान आहे मुळातच, वरी अन्यथा ज्ञान, पुन्हा विपरीत ज्ञान, आहे का नाही. हे सांगावं लागत नसतं. विपरीत ज्ञानाला कुठेही कॉलेजचा क्लास नाही, शिकवण नाही, ट्युशन नाही, ते लय जमतं, आहे का नाही. भांड्याचं ज्ञान याच्यामध्ये आता स्वामीने हस्तक्षेप केला आहे. आणि भटवासांना आनंद झाला. स्थिती झाली, भंगली, भोगिली. केतुला एक काळ स्थिती भोगतच होते. आणि आमच्या चांगदेव रावळ गोसाव्यांपासून होतंय म्हणाले आनंद. आणि तो सर्वच आहे, सर्वांना होतो म्हणाले. माझ्यापासून कोणाला होईल नाही होईल, पण तिथून होतो. या शब्दाने जीवन बदललं भटवासांचं. बदलणाऱ्याला बदलतं. प्रसवकारक जे नीच संस्काराचे असतात त्यांचं जीवन कशाने बदलत नाही बरं. ते थांबतच नाही तिथं, ते करणार, तेच करणार. दादोस म्हणतात आता चाला. त्यांचं काय संध्यावंदन करत असतील दादोस तिथे. तर चला आता आपण झोपडीत जाऊ. नागदेव भटव चला. आणि स्थिती भंगली, उठले दादोसांचे. आता शिष्यत्व स्वीकारतात पहा. या क्षणाला शिष्यत्व पण आला. भटवा शिष्य झाले, बदल झाला, आहे की नाही. बदल होणं महत्वाचं असते. त्यामुळे त्याने दादोसांचं घोंगडं घेतलं, कमंडलं घेतला. दोघी विड्यावर आले. बदललं जीवन. आता आबाईसा वाट पाहत बसलेले, माझं पोरग येईल. लांबूनच आबाईसांनी बघितलं तर आचार्यांच्या हातामध्ये, भटवासांच्या हातामध्ये कमंडल आहे ना. दादोसांचं पटकर आहे. हो 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 हो. आबाईसांना खूप सुख झालं, आनंद झाला. आणि माझं पोरग सुधारलं आता. म्हणून माहीमभट्ट मुद्दाम ह्या 2 शब्द लिहितात. आबाईसा येता देखील आणि अपार सुख झाले. भटवासी दादोसांची आवडी संचरली. आणि मग संध्याकाळच्या वेळेला दोघे पांती जेविले. रात्री गोष्टी केल्या. माहीमभट्ट बारीक बारीक गोष्ट सांगतात, आहे ना.
रात्री लोक गप्पा मारतातच ना, पाहुण्यांचं सगळं झालं, जेवण झालं की मग रात्री मग गप्पा कशाच्या माराव्यात मठात, हे देवाधर्माच्या माराव्या. त्यांनी तेच केलं, रात्री गोष्टी झाल्या. कुटाणा नाही हा. गोष्टी गोष्टी आपण लय कुटाणा करतो, उकरडा उकरायचा जुन्या आठवणींचा. सगळ्या आठवणींचा उकरडा उकरत बसायचं, त्यातून किडेच निघतात. लय गंमत असते. साधू संतांच्या अंगावर कपडे आम्ही ऐकतो, लय कुटाणा करतात. अन्य वार्ता, एक तर त्या वचनाच्या बाहेर जातो आपण, संबंधाच्या वार्ता करतो, संबंधाच्या गोष्टी करतो आणि त्यात नको त्या करतो. पुन्हा पाच झाल्यानंतर तेच तर विषय असतो. गुरु शिष्य भेटला तर देवाच्या गोष्टी कराव्यात, आहे का नाही? नवरा बायको भेटले तर संसाराच्या करतात, ते तरी बरं आहे. उलट साधूने संसाराच्या गोष्टी करायच्या, कसं काय? लय गंमत आहे. असा विनोदाचा भाग आहे. स्वामींचा फार मोठा अपमान आहे तो. अशा बऱ्याच विषय असतात ते की आपण न कळत वचनांच्या बाहेर फेकल्या जातो, न कळत. तुमचा उद्देश जर असेल अन्य वार्तेतून धर्मवार्ता करायची असेल, त्यांना जीवाला इकडे आणायचं असेल, मग तो सफल होतो उद्देश. मग तो जरी प्रथम दर्शनी अनिष्ट वाटलं तरी ते इष्ट असतं, आहे का नाही? अभिधीतून विधीच काढणं खूप अवघड आहे. कसं? अभिधीतून विधी काढावा लागतो. प्रथम तुम्हाला वाटतं हे अभिधी चाललाय, त्यातून निघतो विधी, त्यातून परमार्गाचा प्रेमाचा उपाय निघतो. अनिष्टातून इष्ट काढायला आलं पाहिजे. तेवढी बुद्धी आणि आयडिया आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्या लगेच बोंबाबो, आहे की नाही? काय संसारात काय असतं आणि परमार्थ काय असतं ते तुम्ही ज्ञानाच्या दृष्टीने विचार करा. अनिष्ट काय आहे? तुमचा मुळात हेतू काय ते अनिष्ट करण्याचा? ते ईश्वराच्या ठाई यावेत, आहे ना? ईश्वराच्या ठाई क्रिया घडावी. त्यांना आलेलं काय असेल ते देव पाहून घेतील. ते आले कसे काय इथे गाडीच्या देवाला? आणि इथे आपल्या आश्रमात कसे काय आले ते ओळख नाही आणि पळख नाही. मी असा अनुभव घेतो की इथे येणाऱ्या व्यक्ती आपल्या ओळखीच्या नसतात, माझ्या येतात 2-4 भेटीत ते उपदेश होऊन जातात, ते पुन्हा येत बी नाहीत. उपदेश घेतल्यावर येतात का पुन्हा ते लोक परत येतात का आपल्याकडे? येत नाही. देवाला लागतात, उपदेश घेतात, त्यांचं काय असतं ते स्वामी बघतात, आपलं आपलं काम करून घेतो आपण. मी जास्त डोकं लावत नाही. कोणी कुठून आले हे देवाचं असतं. संयोग वियोग इथं कोण येणार आहे? ओळखणी कशी होऊ दिली गेटमध्ये त्याला? असे नालायक येतच नाहीत ना. आपली प्रार्थना असते सकाळी देवाला की इथे येणाऱ्याला थोडंसं योग्य ते वाटलं, जेणेकरून आपणाला प्रेमाचा उपाय घडेल. तर हे आज घडला ते दादोसांना. अभयसांना खूप सुख झालं आणि अभयसा त्या क्षणाची वाट पाहत होते ना. अरे हा कधी चोरी करायचं, डाका टाकायचं टाळतो भाऊ माझा, काय करून राहिला? आणि मग दादोसांना खूप आवडी. भटवासांची संचरली, दोघांमध्ये जमलं काम. आणि मग भटवास विचारतात, तुम्ही आता कोठे जात असा? दादोस म्हणतात ना, मी आपल्या गोसाव्याच्या दर्शना परवा करणे जात असो. हे वाक्य महत्वाचे आहे. आता बदल व्हायला आहे भेटीमध्ये. संवाद, विसंवाद होता, भांडणं होते त्या अगोदर 1 तासापूर्वी. आता संवाद चालू आहे. तेव्हा मी चाललाय गोसाव्याच्या दर्शना. भटवास म्हणतात, ते तुमचे गोसावी कोणीकडे असते? दादोस म्हणतात, हल्ली ते श्रीनगरी राज्य करीत असते. श्रीनगर म्हणजे श्रीनगर तिकडं आहे, जम्मू काश्मीरकडे एक आहे, ते नाही.
भटवास म्हणतात तयाच्या दर्शनांते न्याल. आता हे शिन्नरच्या मठात बसून सर्व त्यांचं चिंतन चालू आहे. उत्तरापंथी बसून स्वामी त्या जीवाला आणतात, परमार्गी लावतात. ज्यांनी त्यांनी आपला धर्म शोधायचा असतो. ठिस ठासठूस करून त्या जीवाला तुम्ही दुखवत नाही. स्वामींची प्रवृत्ती भंग करतात. खुद खावणे, असलाच हाय तसलाच हाय, ह्याला अक्कलच नाही. तुम्ही चुप बसा ना, आता शांत राहा ना, बोलू नका. किती मोठं महापाप जोडतोय की नाही आपण. हे जर सगळ्यांनी लक्षात घेतलेली वेळा किती मोठे परमार्गाचं काम होईल आहे की नाही. तुम्हाला प्रेमाची क्रिया करेल. स्वामींचा उद्देश सफल होईल, सृष्टी निर्माण करण्याचा. हे सूर्य चंद्र असे उगवत नाहीत, त्यांना स्वामींची आज्ञा आहे म्हणून उगवता विचारे. हवा अशी वाहत नाही, आदेश आहे स्वामींचा. तुमचा श्वास असा चालत नाही, आदेश आहे स्वामींचा. नीट चालवा. संडास बसवला तो 4दा बिघडतो. तो तुमचं कधी बिघडलं का? खाल्लं की बरोबर आहे सकाळी, धुतलं की पुन्हा तयार सकाळी पुन्हा खायला. आपण का जगतो? भटवासांच्या जीवनात आता बदल झाले, पूर्ण बदल झाला. आता ते म्हणाले मला पण यायचं हो. आणि मग भटवासांची तयारी होते. आता झालं. दादोस म्हणतात आम्ही जाऊ. भटवास म्हणतात आमच्या गावा या, मातेथून जाऊ. चला म्हणाले आमच्यासोबत येता का तुम्ही आमच्या गावाला? दादोस म्हणतात गावी काय आहे? म्हणाले गावी आहे ना माझा कार्यक्रम तिथे. गावी कोण आहे? भटवासांच्या पत्नीचं काय नाव, मुलांचं? रटंबळ सगळं तिकडं आहे ना. भटवासांना किती मुलं आहेत? चल ठीक आहे, लय सांगायला नको तुम्हाला, डोक्याच्या वरून जाईल तुमच्या. आता तर आपण घरी जाऊ. आपण तिथे काही घेऊ, मीठ भाजी भाकर पीठ कूट काय पैसे बिशे घेऊ. आपण जाऊ श्रीनगरला. दादोस म्हणतात हो का? तेव्हा असं करा म्हणाले, तुम्ही जा भेटा, तयारी करा, या. बट दादोस जात नाहीत. दादोसांची एक भूमिका मला खूप आवडते. त्यावेळेला ते पटकन निर्णय घेतं. तू जा, काय असेल ते भेट आणि ये, मी भेटतो तुला इथे कुठंतरी. त्यावेळेला काय फोन बिन नव्हता बरं. स्वामींचं इंटरनेट होतं त्यावेळेला आहे ना. माझ्या स्वामींचं इंटरनेट असं असतं, गुप्त काम करतं ते. दादोस म्हणतात जा तुम्ही, मी अमका दिवशी येईन. तुम्ही तिकडून या, मी इकडून येतो. आणि दादोस म्हणतात तुम्ही जा येताना आता अभयसाते घेऊन या. म्हणतात तुम्ही अभयसाला घेऊन या. भटवास म्हणतात हो का? आणि मग सकाळी उठल्यानंतर भटवास अभयसाला आनंद वार्ता सांगतात. जीवनातली खरी विचारशक्ती बदलली. आता ते म्हणतात अभय, नावे किती छान आहे, अभय आहे ना. हे भले असते, ऐसे अन्यत्र न देखो. तरी चाला याच्या गुरु ते पाहो, ते कैसे असते. चांगल्या संस्काराचे आहे ते. म्हणजे आपले खानदान कशी आहे हे कळतं इथे. भटवास म्हणतात आई हे चांगले आहेत बरं, चांगल्या संस्काराचे आहेत बरं बाबा. हे येर नाही आहेत म्हणाले. तू जा त्या बाबांसोबत. चलायचं तुला? संवाद आहे आता, गोष्टी चालू आहेत, परमार्गाच्या गोष्टी. जीवन बदलते आता क्षणाक्षणाला. अभयसा पाहू लागल्या भट्टवासांकडे. मला हा काय म्हणालाय? याच्या गुरु ते पाहू. चला. अभयसा म्हणते हो का?
मग अबाईसाशी थोर सुख झाले. मग भटोबास गावा निघाले. निघता अबाईसाची निरोप दिला. जे आबाई दादोसाठी गावा घेऊन या हो. म्हणे गावा घेऊन या, माझा परिवार आहे तिथे. आबाईशी म्हणते हो का आणीन, तू जा रे बा. आईचा आणि मुलाचा संवाद आहे. महादाईशी आबाईसाठी म्हणितले. आबाई कानात म्हणते ती, म्हणका नाग द्या ते, हा येऊ दिल तर आम्हाशी गोसाव्यांचे दर्शन होईल. विचारावं लागतं. जुन्या काळामध्ये फार आवडच आहे. जुना काय, आता पण काळ तोच आहे. बायांना, पोरींना, भावाला, मोठ्या भावाला विचारावंच लागतं. आता वडील तर मेलेत, नातेगोते तर कोणच नाही. मग महदायसा म्हणते, अगं म्हणना नाक द्यायला. त्या पोरी भीत आहेत ना, बटोबासांचं जवळचं काय बरं तिथे. ते म्हणते, अगं मला तर ते आम्हालाही गोसाव्याचे दर्शन होईल. मग आबाईसा म्हणते, थांब थांब विचारते. मग आबाईशी भटा ते पुसले. भटी ऐ बाळा म्हणाले, आम्ही सर्व आयती, मी पण आयती करते, मग ह्या पोरी पण आयती करतील, चालेल ना बाळा तुला? भटोबाच गप्प बसले. हो नाही नाही नाही. आणि मग आबाईसे उमायसे महदायसे दादोस साडे गावाशी आले. आता बदल चालू झाला जीवनामध्ये. साडेगाव कोणाचे आहे? त्या साडेगाव ती घरा गेली. साडेगाव ते तिकडं घरी गेले पोरीला. आणि मग बाहेरला करून भट्ट आले. महात्मे देखून विचारतात आईला. आई म्हणते गंगे गेले. आबाईस म्हणते जा बोला, गंधाक्षदा करू. भट्टी म्हणितले हो का. मग भट्टबाज गेले, बोलावले, अर्घपाद्य करून गंधाक्षदा केली. पहिलं पूजन आहे आता हे गुरुचं. कसं केलंय? अर्घपाद्य म्हणजे काय असतं ते? अर्घपाद्य पाद्य शब्द आहे ना, षोडश पूजा आहे ना ते. पाद्यम, अर्घ आणि पाद्य. ते इथले दोन शब्द इथं आहेत ते. आव्हानम, आसनम झालंय ते. अर्घदान. आता हे करायला तर त्याला गालबोट लावतात. मला लईच प्रेम चाललंय बरं यांचं, गुरु शिकणीचं लईच प्रेम चाललंय. कोण कधी तुम्हाला, सगळ्याला सगळे वाईटच म्हणतात. एखादी बाई एखाद्या पुरुषाजवळ बसली किंवा कसं काय जमलं बरं का यांचं, झालं करे. ज्ञानेश्वरांना तर झालं, तुकारामांना, रामदासांना, चक्रधर स्वामींना, आहे की नाही, शिवाजी महाराजांना, जेवढे जेवढे टॉप लेवलचे आहेत सगळ्यांना तसं. समाज कसा आहे पहा, समाज नांदू देत नाही की नाही, त्याची समाजाची त्या माणसाची बाळगायची. समाज बोलणार आहे. रामाला तर म्हणाले असंच आहे, सीतेला गालबोट लावलं तर समाज सोडत नाही तुम्हाला. उर्मिळाला म्हणाले नवरा सोडून घरी राहिली 12 वर्ष, उभी राहिली काय, काहीतरी असलं शिजला पुढं. म्हणजे तुम्हाला कोण काय म्हणाल कधी सांगता येत नाही. त्या दुसरं त्याच्या बायकोला म्हणले असतील, काही केलं हिनं पण ठेवलाय काय राजाला, नवरा मेला तर मारलाय म्हणाले कुत्रीनं. समाज बोलत असेल ना तिला, काही काहीला नवरा मारला म्हणाले हाताने, आता बसली की मारे आनंदात. समाज बोलणार तुम्हाला, समाज सोडत नसतो. मग समाज कुठलाही असो, तिकडला असो, मठातला असो, मठाच्या बाहेरचा असो, सगळ्या डोमक्यामुळे नजरा असतात. काय चाललंय बरं या मठात, घेणं ना देणं, पण ते असतं. आज हाच प्रसंग तिथे आहे. अर्घपाद्य केलंय आज भट्टवासाने. या अगोदर आबायसा करायच्या, महदायसा करायच्या, उमायसा करायच्या, पण आज
तो प्रसंग अभयसांनी भटोबासांकडे वळवलेला आहे. आणि मग अर्घपाद्ये गंधाक्षता करायला लावल्यानंतर अवघे जवळी बैसले. प्रथमच दादोसाते पाहुणारा लागी म्हणितले. पाहुणचार शब्द इथे आलाय, पाहुणा आणि पाहुणचार. पाहुणारू केला, पाहुणचार. पाहुणे आलेत म्हणतो ना आपण, पाहुणे आलेत, पाहुणचार करू आपण. पाहुणा आल्यावर कमीत कमी तरी इज्जतीनं राहावं लागतंय. आणि पाहुणा आल्यावर आवाज नाही वाढला पाहिजे कोणाचा कसला, पण ते वाढतो, ते मनावर परिणाम होतो ना आलेल्या व्यक्तीच्या. डुकरासारखं ओरडायचं अवदसा, कशाला ओरडते तू, गप ना. पण ते नाही, काय बाया माणसं साधू हुशार असतात, पाहुण्यांची आले पाहुणे की आरडा ओरडायचं खूप, काही काम नसतं, घेणं देणं. मुख्यानं बी करता येईल ना तुम्हाला व्यापार तुमचा, हे करू नका. ओरडता कशाला कुत्र्याने, ओरडू नाही बरं, त्याचा परिणाम अनिष्टात होतो. हे बारीक बारीक गोष्टी माहीमभट्टांना सांगायच्यात तुम्हाला या लीळेतून. लीळा चालल्या सिन्नरची आणि माहीमभट्ट सांगतायत इकडल्या गोष्टी सगळ्या, पूर्वनियोजन सांगताय कसं कसं स्वामींनी केलंय. आणि मग पाहुणचार केला. मग दादोसांचा विधी सारला. वाळवंटी बैसले असते, भट्ट आले, पुढा बैसले आणि आता परिस्थिती झाली. वाळवंटातून पुन्हा बिढारा निघाले. भट्टी हाती करवती घेतली. करवती शब्द आहे ते बघा. घोंगडे घेतले, उमाईशी म्हणितले रुपये. ह्या दोन पोरी तिथे आहेत. रुपये रुपये म्हणाले. दादोसापासून नागदयाशी काही घोमटे झाले. बघ म्हणाले कसा शिष्य झालाय आपला भाऊ, बघ म्हणाले कसा यायलाय सोबत. दोघींना आनंद झाला. अरे हा बरं झालं म्हणाले, याला सद्बुद्धी झाली आता. म्हणजे ज्या हातात तलवार आहे ना, त्या हातात करवती आहे. आज दुसऱ्या हातात घोंगड्या आहे दादोसांचं, आहे ना. साधं नाही ते दृश्य, तुम्हाला असं ऐकायला काही वाटत नाही. आत्मचिंतन करा. 2 दिवस अगोदर हेच चाललंय, दिवसा टाके टाकायचे, लुबाडून घ्यायचे सगळे. त्याच्यामुळे त्यांना काय कोणी मारायचा प्रश्न येत नव्हता. भटोबासांचा दरारा तसा होता, आहे का नाही. घराच्या दारात उभं राहिले बायाने सगळं आणून द्यावं, मारून टाकायला. आज भटोबासांच्या हातात वेगळंच दृश्य आहे. घोंगडं, करवती आणि काय दादोसांचं. उमाईसा खुश झाल्या. मग दादोस आबायसे, उमायसे, महादायसे, भट्ट, एलम भट्ट. एलम भट्ट म्हणजे कोण आहे ते, शाळेगावचे ना. या व्यक्तीवरती खूप प्रेम केले देवाने. ऐसे गोसाव्याच्या दर्शना निघाले. अशा प्रकारे ही मंडळी आता वाट चालू लागली देवाकडे. थांबू आपण आता इथे. दंड